नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धनतेरस व लक्ष्मीपूजन. धनत्रयोदशी आणि दीपावलीला काही झाले तरी असे अन्न घरात बनवू नका की ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल. तसेच जाणून घ्या की धनतेरस आणि दिवाळीला असे कोणते अन्न खावे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळेल. श्रोत्यांनो, धनतेरस आणि दिवाळीच्या पूजेसाठी सीताफळ आवश्यक घेऊन यावे. भगवान धन्वंतरीला 5 प्रकारची फळे जरूर अर्पण करावीत. तुम्ही तुमच्यानुसार फळे आणू शकता, पण सफरचंद, सीताफळ, केळी इत्यादी जरूर असावेत. तुम्ही कोणतेही 5 प्रकारची फळे तुम्ही घेऊ शकता, मात्र भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला नाशपतीचे फळ कधीही अर्पण करू नका. शास्त्रानुसार जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि इतर सणांमध्ये आणि दीपावलीत सीताफळाचे सेवन करतो त्यांच्या जीवनात कधीही धनाची कमी राहत नाही. सीताफळमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. माता सीता यांचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच तुम्ही सीताफळ आवश्यक घ्यावे. माता लक्ष्मीला दिवाळीत ऊस जरूर अर्पण करावा. हे सुद्धा शुभ आणि मंगलकारी मानले जाते. या दिवशी तुम्ही सुद्धा ऊसाचे सेवन करू शकता. दीपावलीत माता लक्ष्मीला 5 रंगाच्या मिठाई आवश्यक अर्पण कराव्या. तसेच मखाना म्हणजेच कमळाचे बीज अर्पित करावे. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातूनच झाली होती आणि त्याचप्रमाणे मखाण्याची सुद्धा उत्पत्ती त्या समुद्राच्या पाण्यापासूनच झालेली आहे. मखाना हे कमळाच्या झाडापासून मिळते. धर्मशास्त्रानुसार कमळाचे फूल आणि मखानाला खूप शुभ मानले जाते. खास करून मखानाची खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरामध्ये धन आणि धान्याचे भांडार भरून राहतात. तसेच धर्मशास्त्रानुसार दीपावलीच्या पूजेमध्ये गणपती बाप्पांना सुद्धा जो दुर्वा अर्पण करतो तो कधीही गरीब राहत नाही. असा व्यक्ती स्वतःच धनी असतो. या दिवशी प्रसाद स्वरूप दुर्वा आवश्यक अर्पित कराव्यात. गणपती बाप्पांची कृपा सदैव तुमच्या कुटुंबावर राहील. जो व्यक्ती माता लक्ष्मीला खीर अर्पण करतो त्याची कुंडलीतील दोष दूर होतात. तसेच तो धनवानही होतो. माता लक्ष्मीला प्रसाद अर्पण केल्यानंतर परिवाराला खीर प्रसाद स्वरूप द्यावा आणि धन संपदा ऐश्वर्याचा वास त्यांच्या जीवनामध्ये नेहमी राहतो. भक्तांनो, धनतेरस आणि दीपावलीत अशी कोणती गोष्ट आहे जी घरात कधीच बनवली गेली नाही पाहिजे, नाहीतर संपूर्ण कुटुंब संकटात येऊ शकते. कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये, कारण भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. कारण या दिवशी जो कोणी लसूण आणि कांदा खातो त्याच्यावर राहू आणि केतूचा वास असतो. भगवान शनिदेव नाराज होतात आणि जर राहू केतू घरात राहत असतील तर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद त्यांना कधीच मिळत नाही. आणि तुम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवावी की वेदानुसार विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी राहू आणि केतूची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि त्यांच्या तोंडाच्या लाळेपासून जी वनस्पती जन्माला आली ती म्हणजे कांदा आणि लसूण. जो व्यक्ती धनत्रयोदशी दिवशी आणि दिवाळीला याचे सेवन करेल तर त्याच्या घरात राहूची उपस्थिती कायम राहते आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे येऊ लागतात. त्यामुळेच आपण कांदा आणि लसूण असलेले अन्न या दिवशी खाऊ नये. असे अन्न तुम्ही इतर दिवशी खाऊ शकता ज्याच्यामध्ये कांदा आणि लसूण असतो ना. म्हणून किमान धनत्रयोदशी आणि दिवाळीला याच्यापासून दूर राहा. कधी कधी लहान मुलांकडून सुद्धा या चुका होतात. ते बाजारातील चिप्स आणि कुरकुरे इत्यादींचं सेवन करतात आणि त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण असतो. त्यामुळे धनतेरस आणि दीपावलीत या गोष्टीपासून त्यांनाही दूर ठेवा. तर मैत्रिणींनो, धनत्रयोदशी आणि दिवाळीला तुम्ही तुमच्या घरी राहू केतूला आमंत्रित कराल की भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला. आता हे तुम्ही तुमचंच ठरवायचं आहे.
शास्त्रानुसार असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळे वस्त्र किंवा पिवळे पदार्थ आवश्यक केले पाहिजे, जे की कढी, भजी, पिवळी खीर, पिवळा हलवा यासारख्या पिवळ्या रंगाचे पदार्थ तुम्ही या दिवशी आवर्जून तयार कराव्यात. कारण या दिवशी पिवळा रंग हा सोन्या चांदीच्या बरोबरीचा मानला जातो. भगवान धन्वंतरीला पिवळा रंग खूप प्रिय आहे. पिवळ्या वस्तू खूप प्रिय आहेत आणि म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ खावे. तसेच पिवळे वस्त्र आवश्यक धारण करावे. या रंगाने भगवान धन्वंतरी आकर्षित होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर स्थायी स्वरूपात वावरते. भक्तांनो, असे मानले जाते की धनतेरस आणि दिवाळीसारखे मोठे सण कधीही कर्ज काढून साजरे करू नयेत. जो व्यक्ती कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतो त्याच्या घरी उलट आणखी कर्ज वाढते. म्हणून सण कधी कर्ज काढून साजरे करू नये. शास्त्रात असा उल्लेख आहे की तुमच्या मनात खरी श्रद्धा असली पाहिजे, ती आनंदी होते. जर तुम्ही खऱ्या मनाने पूजा केली तर साधारण नाणी तुमच्यासाठी हिऱ्यासारखे असतात आणि मनात खरी भक्ती नसेल तर तुमचे करोडो रुपये सुद्धा बेकार आहेत. तुमचे मन हेच लक्ष्मी देवी तुमची खरी श्रद्धा पाहते, तुमच्या संपत्तीची नाही. मग कशाला कर्ज काढायचे? मैत्रिणींनो, दिवाळीच्या रात्री आणि धनतेरसच्या रात्री या आपण 7 चुका कधीही करू नये. तर त्या कोणत्या 7 चुका आहेत त्या पाहूयात. दीपावलीत मांस किंवा कोणतेही व्यसन याचे सेवन करू नका. या दिवशी पत्नीपासून अंतर राखून राहिले पाहिजे. लसूण, कांदा असलेले भोजन करू नये. विवाहित स्त्रीने या दिवसात केस धुवू नये. त्यामुळे दिवाळीचा 1 दिवस आधी तुम्ही केस धुवू शकता. दीपावलीत कोणतीही धार्मिक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते. दिवाळीत झाडू आणला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये झाडू आणला जातो आणि तो झाडू कधीच कुणाला दिला जात नाही आणि देऊ नये. दीपावलीत मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा नेहमी आदर केला पाहिजे. या दिवशी वृद्धांचे चरणस्पर्श करावे. लक्ष्मी हे स्वतः स्त्री स्वरूप आहे आणि म्हणूनच या दिवशी स्त्रीचा अपमान करू नये. कारण स्त्री ही स्वतः लक्ष्मीचे रूप मानले जाते. तसेच दुसऱ्या लोकांमध्ये भांडणे लावू नका. विनाकारण बोलत बसू नका. पैशाचा व्यवहार करू नये. कोणाकडून उधार घेऊ नये. कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्याला नकारही देऊ नका. कारण त्या व्यक्तीच्या रूपात स्वतः शक्तीच्या स्वरूपात माता लक्ष्मी असू शकतात. कारण देवी लक्ष्मी घरोघरी भ्रमण करत असते आणि त्यांच्या घरात वास करते ज्याचे मन खरे आहे आणि दुसऱ्याची दुःख समजून घेतो, त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते. माता लक्ष्मी ही कन्या स्वरूप आहे. ती तुमच्या दारात येते. तिला रिकाम्या हाताने परत जाऊन देऊ नका. तुम्ही माता लक्ष्मीला मिठाई खायला द्या. या दिवशी माता लक्ष्मीचा अपमान करणाऱ्याला माता लक्ष्मीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. जर तुमच्या घरात अस्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि म्हणूनच घर स्वच्छ ठेवा आणि गंगाजल शिंपडा. घराच्या मुख्य दरवाजावरती आवश्यक गंगाजल शिंपडावे. कारण हे लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यासाठीचे मुख्य द्वार आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे आणि म्हणून लक्ष्मीचे स्वागत लाल रंगाच्या फुलांनी आवर्जून करावे. म्हणून या दिवशी जी स्त्री लाल रंगाचे कपडे घालून माता लक्ष्मीचे स्वागत करेल तिच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. शास्त्रानुसार विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवशी साफसफाई करताना घरातील कचरा बाहेर फेकू नका. दुसऱ्या दिवशी तो बाहेर काढावा. तसेच मैत्रिणींनो, आता आपण तुम्हाला दिवाळीत कराव्या लागणाऱ्या उपाययोजना काय आहेत आणि ते आपण पाहणार आहोत, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्याचं निवारण या व्हिडिओच्या माध्यमातून होईल. मैत्रिणींनो, विष्णू आणि लक्ष्मीला हत्ती आवडतात आणि म्हणून घरात चांदीचा किंवा सोन्याचा हत्ती जर ठेवल्यास घरात शांती मिळते आणि राहूचा कोणताही दुष्परिणाम होण्यापासून थांबवू शकतो. तर तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही घरामध्ये आवर्जून हत्ती आणा. तसेच पिवळ्या रंगाच्या कवड्यांना देवी लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते.
काही पांढऱ्या कवडींना केशर आणि हळद मिसळून त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून घरातल्या तिजोरीमध्ये ठेवा. या कवड्या धनलक्ष्मीला आकर्षित करतात. मैत्रिणींनो, एक चांदीचा घडा घेऊन ज्यामध्ये आपण तांबे, चांदी आणि पितळेची नाणी ठेवू शकता. याला गडवा असे म्हणतात. याला तिजोरीत किंवा सुरक्षित ठिकाणी जर ठेवलं तर त्यामुळे सुद्धा आपलं धन आणि समृद्धीमध्ये वाढ होते. दिवाळीच्या पूजेमध्ये पितळेच्या किंवा तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने टाकून त्यावर नारळ ठेवा आणि त्या तांब्यावरती स्वस्तिक चिन्ह काढा. लक्ष्मीची कृपा घरावर कायम राहण्यासाठी आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर 7 मुखी दिवा लावल्याने सुद्धा लवकर संपत्ती आणि आर्थिक प्रगती होते. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी आपण रांगोळी काढायची आहे. घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिवे लावले पाहिजेत. असे म्हटले जाते की दीपावलीच्या रात्री मंदिरात गाईच्या तुपाने दिवा लावावा. यामुळे सुद्धा कर्जातून तात्काळ सुटका होते आणि आर्थिक संकट दूर होते. दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजनासाठी दुसरा दिवा लावावा. तिसरा दिवा आपण तुळशीजवळ लावावा. चौथा जो दिवा आहे तो दरवाजाच्या बाहेर लावा. 5वा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा. 6वा दिवा एखाद्या मंदिराच्या परिसरात व 7वा दिवा तुम्ही जिथे कचरा ठेवता तिथे. 8वा दिवा स्नानगृहात लावा. 9वा दिवा तुमच्या घराच्या छतावर लावा आणि 10वा खिडकीत लावा. 11वा एखाद्या चौकामध्ये किंवा पोर्चमध्ये लावा. दिवाळीच्या पूजेमध्ये पितळेच्या किंवा तांब्याच्या कलशात पाणी भरून देवता किंवा यमदेवतेसाठी तसेच पितरांसाठी सुद्धा दिवे लावले जातात. मैत्रिणींनो, लक्ष्मी भोगामध्ये लक्ष्मींना माखाना आणि डाळिंब, पांढरे आणि पिवळ्या रंगाची मिठाई खूप आवडते आणि 11 शुक्रवार जो कोणी हा भोग लक्ष्मीजींना एक लाल फूल अर्पण करून हा नैवेद्य अर्पण करतो त्यांच्या घरी सर्व प्रकारची सुख समृद्धी असते. पूजा करताना 16 प्रकारच्या मिष्टान्न अर्पण केले जातात. देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी गोमती चक्र ठेवून पूजा करावी आणि पूजेनंतर गोमती चक्र तिजोरीत ठेवा. तुमच्या घरात धन वाढू लागते. तसेच हळकुंड, पिवळी कवडी, एक नारळ ठेवा आणि नंतर ते आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये सुद्धा पूजेमध्ये वापरू शकता. अनेकदा कष्ट करून सुद्धा तुमच्या हाती काही धन नसते. तुमची तिजोरी वर्षभर भरून ठेवण्यासाठी या दिवशी तुम्ही कुबेर यंत्राची पूजा करावी. 1 माळ किंवा 51 वेळा आपल्या क्षमतेनुसार जप करा. सोने चांदीचे दागिने त्याचीही पूजा करावी. शक्य नसेल तर सोन्या चांदीच्या दागिन्याऐवजी मातीची भांडे घरी आणा तर ते तुमच्या घरात वर्षभरासाठी आशीर्वाद आणतात. तुम्ही तुटलेली जुनी भांडी देऊन पितळेची नवीन भांडी सुद्धा घेऊ शकता. परंतु तुम्ही या दिवशी लोखंडी भांडी खरेदी करू नका, कारण त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये राहू आणि केतू ग्रहाचे मित्र बनतात. तुम्हाला सांगितलेल्या सर्व वस्तू खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी पूजेच्या संबंधित काही गोष्टी जसे की वेलची, सुपारी, बत्ताशे इत्यादी आणू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही धार्मिक ग्रंथ, जे काही व्रतवैकल्ये, रामायण, महाभारत या ग्रंथांचे तुम्ही जर वाचन करत असाल तरच तेही तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. घरामध्ये पुराण आणल्यानंतर सुद्धा वाचन करावे आणि या सर्व गोष्टी विकत घेतल्यास देवी महालक्ष्मींची कृपा राहते. तुमच्यावर कधीही कर्ज घेण्याची स्थिती निर्माण होत नाही. जितके तुम्ही कमवाल त्याच्या दुपटीने तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, माहिती कशी वाटली? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.